हॅलो एव्हरीवन, मी आहे श्रेया अँड दिस इज डे 3 इन वडोदरा. सो आज रात्री आम्ही रिटर्न जाणार होतो. सो म्हटलं आज टेरेसवरती थोडी फेरी मारावी आणि तुम्हाला दाखवावं. सो दिस इज गुजरात की पोल आणि इथून छान व्ह्यू दिसतो. आणि ऑब्व्हियसली जसं महाराष्ट्रामध्ये पाऊस होता तसाच इकडे पण येऊन जाऊन पाऊस होता. थोडं आज ऊन आलेलं, सो कपडे वाळत घातलेले, तेच वाळत घातलेले कपडे मी काढून घेतले. आणि त्या टेरेसच्या वरती अजून एक छोटं टेरेस होतं जिथे ते लोक टाकी लावतात आणि इथून 360 व्ह्यू दिसतो आणि मस्त वाटतं बघायला इकडनं. इकडे मोस्टली लोक सोलार पॅनल्स लावतात बिकॉज त्यांच्यासाठी हे फायदेशीर असतं. 90% एनर्जी सेव्ह होते आणि जे एक्स्ट्रा प्रोड्यूस होते ते त्यांना गव्हर्मेंट पे करतो, विच इज ॲक्च्युली व्हेरी रिलायबल. त्यानंतर संध्याकाळी आमचा बेत होता बाहेर डिनरला जाण्यासाठी आणि स्पेशल होतं आज काठियावाडी फूड. सो पहिलं आम्हाला आलं खूप सारे सलाड्स जे खूप जास्त टेस्टी होते. त्यानंतर देर वर 6 टाईप्स ऑफ मेन कोर्सची भाजी, त्याच्यामध्ये सेव टमाटोनुसार चवळीची भाजी, गट्टे की सब्जी, असं सगळं मिक्स होतं. ही होती खीर, ती पण खूप टेस्टी होती. चवळीची भाजी दिसल्यावरती मी पहिलं चवळीचीच भाजी घेतली आणि चपाती आणि चवळीची भाजी खाऊन मला घरच्या जेवणाची आठवण आली. जेवण छान होतं, फक्त गोड गोड जेवण असतं जे कधीतरी छानसुद्धा लागतं. सो दिस इज अस हॅव्हिंग डिनर. त्याच्यानंतर राईसमध्ये होतं ही मूग डाळची खिचडी आणि सोबत कढीसुद्धा होती आणि वरण भातसुद्धा होता. सो असं होमली आणि कम्फर्टेबल काठियावाडी फूड आम्ही एन्जॉय केलं आणि निघालो घरी जायला. आम्ही ह्या दिवाळीत आलो नव्हतो, सो त्या लोकांनी आमच्यासाठी फायर क्रॅकर्स ठेवलेले. सो आम्ही ते सगळे मिळून लावले आणि एन्जॉय केलं. असं वाटत होतं अजून दिवाळी चालूच आहे. छान छान फोटोज काढले. ह्यांना वाटत होतं हे लोक एकदम छान दिसतात लाईट्सवरती, पण नुसतं धूर वाटत होता. अँड दिस इज छोटू सेइंग हाय टू अस. त्यानंतर इट वॉज टाईम टू से गुड बाय. सो आम्ही आमच्या उबर मागवलेली बिकॉज देर वॉज लॉट ऑफ सामान आणि सगळ्यांना बाय बाय करून निघालो. खूप सॅड वाटत होता निघताना, बट एनिवे वी हॅव टू गो. आणि दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय बाय.